मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याच्यावर? सगळ्यावर कसं बोलायचं रे? मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला कळवलं जातील. मग कोण गेलेत? येऊ तर देत पहिलं. हे जरतर वरतीच खूप असतं सगळं. महाविकास आघाडी दूध पडलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढतो आणि जे भाजपला हवंय तेच होताना दिसत आहे. कारण परप्रांतीय आणि मुस्लिम मधलं कदाचित भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे, चर्चा सुरू आहे. बघू त्यांच्यात. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहे, येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्यांना हे जे काही चालत हे पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात. काँग्रेसने जर जाहीर केलं ना, हो मग आता म्हणजे आणखीन काय बोलायचं? तोडलं का तोडलं का? बघा, मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मी परत एकदा सांगितलं, महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो. सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे. सत्ता वाटपाचं ही समीकरण ठरलं होतं. आज ठाकरे बंधूंची युती जाहीर होत असताना जर महापालिकेत सत्ता आली तर सत्ता वाटपाचा काही विचार आहे का? त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं? ठीक आहे, चला. मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसं काही नाहीये. निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाटप. माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे. ज्यांचा मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद.